सोहम बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मिसमॅच टायमिंग पाहायला जरूर मिळते. लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल इथे नक्कीच पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना डी मोरिया 11 हेनरी पाड्या संघाच्या माध्यमातून शुभम आणि विपुल ही जोडी पाहायला जरूर मिळते. एक दोन्ही टॉप क्लास बॅटर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आज दुपारचं सत्र पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026 दिवस क्रमांक 2. इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल. बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल आला. शुभम म्हटलं तर एक चांगला खेळाडू म्हणून नेहमीच ओळखला जातो. इकडे आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो आणि फटका दमदार आहे. 1 पाऊंड सीमा रेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. शुभमच्या बॅटमधून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चौकार जरूर आलाय आणि स्पर्धा आपण जर पाहिली तर सरपंच चषक 2026 आजचा दिवस क्रमांक 2. एक धमाकेदार अशी स्पर्धा आणि सरपंच म्हटलं तर आमचे सरपंच साहेब सन्मान्य आदरणीय हनुमंत गोपाळ भोपी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि नामांकित स्पर्धा म्हणून नेहमीच पाहिलं जाते त्या स्पर्धेकडे. सन्मान आमचे अतुलजी भोपी साहेब असतील, युवासेना अधिकारी आणि नेहमीच युवकांवरती ज्यांनी अतूट प्रेम केलं असं व्यक्तिमत्व आमचे अतुलजी भोपी साहेब, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी संपूर्ण आपण जो पाहिला तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई यांच्या संपूर्ण माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यांच्या समेत आपण पाहतो आमचे संदेशजी भोपी असतील, नंतर आमचे अविनाशजी भोपी, हर्षल असतील, आमचे दिनेशजी भोपी असतील, हेमंत भोपी, संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते आणि आमचे भूषणजी भोपी असतील. भरपूर मेहनत गेले कित्येक दिवस या स्पर्धेची चर्चा चालू आहे. इकडे फटका चांगला आहे. विपुलचा स्ट्रोक इथे दमदार आहे, परंतु फिल्डिंग क्या बात आहे. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळते. त्या बॉलला नक्की स्टॉप केलाय आणि एक वेगळ्या शैलीने बॉल तिथे अडवलं पायानं. धावफलक पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड. एक दादा संघ म्हणून नेहमीच टीम ढवळेपाडा संघाकडे पाहिलं जातं. एक टॉप क्लास संघ, परंतु समोर देखील आपण जर पाहिला तर हेनरी पाडा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. एक चांगला बॅटर रंगणार आहे. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू पाहताना आतमध्ये बॉलर तयार. यावे स्विच हिट. क्या बात आहे. फटका दमदार आहे. अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर. कल्टी. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हा स्वीट हिट नाही तर इकडे आपण जर पाहिलं तर लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विपुलच्या माध्यमातून. टॉप क्लास बॅटिंग आणि बॅटिंगचं प्रदर्शन तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. धावफलक आपण जर पाहिलं तर नक्कीच जाऊन पोहोचले ते म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. 12 धावा जरूर पाहायला मिळतात. 12 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर आपण पाहिलं तर पहिला नक्कीच कंप्लीट झालाय आणि धावफलक पोहोचले ते म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. त्याच दरम्यान आपण पाहतोय सामान्य साई गावातील व्यक्तिमत्व दमदार असं आमचे आनंदजी भोपी साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओव्हर नंबर 2. हरीश आलेत बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2 तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार. इथे रफ्तारने टाकण्यात जरूर आलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आणि इथे आपण पाहतो आता नक्कीच डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता जरूर तुम्हाला पाहायला मिळते.
इकडे देखील आपण पाहतोय फटका दमदार अलॉंग विथ कार्पेट पाहायला मिळतोय आणि इकडे देखील आपण पाहतोय विकेटचं पतन पाहायला मिळतोय. परतावा लागेल मैदानाचा बाहेर शुभमला. धक्का क्रमांक पहिला लागला बॅटिंग करत असताना टीम मोरिया 11 एंद्रीपाडा या संघाला. फलंदाज बाद. बॅटर प्रथमेश आलेत मैदानात 7 मध्ये. एक चांगला बॅट्समन म्हणून नेहमीच पाहिलं जातं आणि आता तीच बॅटिंग मैदानात 7 मध्ये करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. इकडे यॉर्कर लेनचा बॉल तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. ऑन साईडला टर्न तर केलं. एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती थांबावं लागेल मैदानात 7 मध्ये. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफलदम पोहोचेल ते म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाफलकावरती आहेत. पुनस एकदा आपल्याला जरूर बॉलर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय ओव्हर द कव्हर्स. फटका दमदार आहे आणि इथे बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4 चौकार. क्या बात आहे. लवकर इकडे अगदी आपण पाहिलं तर पिकअप स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. धावफलक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतो आता दुसरा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 18 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एका बाजूला टीम ढवळेपाडा, दुसऱ्या बाजूला फाईट करत असणारी टीम मोरिया 11 एंद्रीपाडा संघ खेळतोय. इकडे पिकअप स्ट्रोक घ्यायचा होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक होलचा. एक सिंगल मिल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफलकदम पोहोचल ते म्हणजेच 19 धावा. 19 ऑन बोर्ड. 19 धावा दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. टेनक्रिक लाईव्ह वाहिनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आमचे कुणालजी मात्रे असतील, धनराजी मात्रे प्रॉपर रायटर आहेत आणि त्यांच्यानंतर कोणाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे आमचे गोविंद आहेत आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन दीपेशजी मात्रे असतील. त्यानंतर आमचे रोहित रॉय असतील टेक्निकल रूम मध्ये राहताना. ऑफिशियल टेक्निकल काम जे सर्वांना एकत्र आणण्याचं काम करत असतात नेहमीच. आणि ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख असते ते आमचे दीपक. त्याचं देखील विशेष करताना आम्ही आभार व्यक्त करू. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. बॉलर सोहम पुन्हा एकदा षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले. रफ्तार टाकण्यात आलाय परंतु इकडे बॅटन पॅडचा मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. इकडे डॉट बॉलची सांगता मैदानात 7 मध्ये होत असताना एक नैसर्गिक सानिध्यात वसलेलं क्रीडांगण तुम्ही पाहतात, अनुभवतात. दुपारचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी दमदार अशी स्पर्धा. स्ट्राईक वरती प्रथमेश आहेत. बॉलिंग मार्क वरती सोहम. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. ठोकलाय षटकार. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार आणि ग्रुप ग्रामपंचायत हे आपण पाहतोय घराताना सरपंच साहेब सन्मान्य आदरणीय हनुमंतजी बोपी साहेबांचं इथे नक्कीच आगमन झालेलं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करा. दुपारच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
सरपंच चषक 2026 या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्मान्य हनुमंतजी बोपी साहेब इथे उपस्थित होत आहेत दुपारच्या सत्रामध्ये. पुढे शकता त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आणि अगदी सातत्याने आपण जर पाहिलं तर डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. आपण जर पाहिलं क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि जेव्हा जेव्हा जय भोजेश्वर क्रिकेट संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा नेहमीच साहेबांचा पाठिंबा राहिला. इकडे देखील पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. इकडे अजून एक आपण पाहतोय दमदार आलेला हा डीप फाईन लेगला चौकार. केपी देखील आलेत. आपलं देखील स्वागत आहे. कुलदीप थळे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहते. वेलकम कुलदीप. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे कुलदीप थळे. एक मोठी स्पर्धा. इकडे देखील स्विच हिट. क्या बात है. हा स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे. अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर कल्टी. क्या बात है. आज जवाब बॅटिंग मैदानात साथ मध्ये होतीये. विपुल विस्फोटक बॅटिंग साठी नेहमीच ओळखला जातो आणि आता देखील तीच भूमिका मैदानात साथ मध्ये घेतात. दाफलक जाऊन पोहोचलाय 34 धावा दाफलकावरती आहेत. भूषणजी बोपी राहताना त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग केली जाते. आमच्या समेत कॉम्बॉक्स मध्ये जरूर आहेत. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. आतापर्यंत टीम ढवळपाडा संघाचा जर विचार केला एकही एक्स्ट्रा तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगली टप्प्यावरती गोलंदाजी होती असं म्हणावं लागेल. पुरस्कार एकदा बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती सोहम आहेत. बॉलिंग मार्क वरती. इकडे देखील लॉफ्टेड शो खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत आणि त्याचा डोक्याचा वरून वन बाउन्स सीमा पार. धावा मिळतात सर. क्या बात आहे. इकडे आपण जर पाहिलं तर फटकेबाजी मैदानात साथ मध्ये होते आणि लाजवाब कामगिरी मैदानात साथ मध्ये टीम मोरिया 11 हिद्रीपाडा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर फाईट करत असताना टीम माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे ढवळेपाडा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय आणि माही 11 म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय अविनाजी भोपी याची राहताना कन्या आहे आणि त्या नावाने आज संघ नक्कीच इथे दाखल झालाय. अविनाजी भोपी यांनी आज संघ पुरस्कृत केलाय. त्यांनी आज हा संघ बांधलेला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे टीम ढवळेपाडा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय जरूर. तीन ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झाला आणि धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 38 धावा. 38 धावांवरती धावफलक आहे. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 घेऊन आले बॉलिंग मार्क वरती. अक्षय आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न परंतु इकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता पंचांवरती दबाव टाकण्याचा परंतु इथे देखील पूर्णपणे पिचिंग देखील सांगतात कुठल्या पद्धतीची गोलंदाजी होती तुमची कुठे पिच झालाय बॉल. अगदी टॉप क्लास अंपायरिंग नेहमीच सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर जे योगीराज महाराज बुटेरे सर असतील कुणाल पेनकर सर असतील नामांकित अंपायर्स म्हणून नेहमीच जी वळणी लागत असते. पुन्हा एकदा एक सिंगल मेल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफलक पोहोचले ते म्हणजेच 39 धावा. 39 ऑन ए बोर्ड. आणि या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमचे प्रणित बोपी इथे उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. त्यांच्या अगदी आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट नेहमीच पाठबळ या स्पर्धेला राहिलाय. आता देखील इथे उपस्थित होतात. प्रणित आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. ऑनगोईंग मॅच एक चांगली लढत पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता षटक क्रमांक 14 चालू आहे. एका बाजूला टीम ढवळेपाडा दुसऱ्या बाजूला टीम हेंद्रेपाडा. हे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये लढत देतात झुंज देतात एकमेकांच्या अगेन्स्ट.
इकडे देखील बसून खेळण्याचा बैठक स्ट्रोक घ्यायचा होता, परंतु बॅट अँड पॅडचा मधून डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये दुपारचं सत्र तुम्ही पाहतात. अगदी एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. व्यासपीठावरती देखील संपूर्ण मान्यवर उपस्थित त्या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. पुढे येऊन डान्सिंग द डाऊन पावलांचा वापर केलाय, कारण की असं म्हटलं जातं ना, जैसे मोबाईल में नेटवर्क जरुरी आहे वैसे क्रिकेट में फुटवर्क जरुरी आहे. आणि त्याच फुटवर्कचा पावलांचा वापर करून बॉल थेट चाललाय सीमा पार. धावा मिळतात हा षटकार. क्या बात आहे, फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि धावफलक जम पोहोचलाय तब्बल 46. 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आहेत जरूर. इकडे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहावं लागेल. इथे DRS घेण्यात आलाय आणि त्याचं नक्की चेक केलं जाईल. संदेश ओबे तिकडे आहेत आणि नक्की संदेश पोहोचवला जाईल DRS टेक्निकल रूम मधून तुमच्यापर्यंत. DRS नक्कीच मागणी घेतली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. नक्कीच संपूर्ण टेनक्रिक लाईव्ह वाहिनी वर्क करते आणि इथे बॅटर सेफ असेल, नॉट आउट आहे. प्रॉपर संपूर्ण टेक्निकल टीम नक्कीच काम करते, त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी, त्यांचं ब्रीथ वाक्य ऑनस्क्रीन पाहू शकतात. प्रॉपर खरं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातोय. प्रॉपर स्कोरिंग असू दे, नंतर प्रॉपर जे संपूर्ण टिपण्याचं काम, ज्या ज्या क्षणावरती कुठली सिच्युएशन कॅप्चर केली पाहिजे ते पूर्णपणे करण्याचं काम आमची टेनक्रिक लाईव्ह वाहिनी करत असते नेहमीच. कुणालजी म्हात्रे असतील, धनराजजी म्हात्रे, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम नेहमीच सातत्याने भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असते आणि प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच प्राधान्य दिलं जातं. अशी संपूर्ण टीम म्हणजे टेनक्रिक लाईव्ह वाहिनी. आमचे गोविंद त्याचे मॅनेजर आहेत, त्यानंतर आमचे रोहित रॉय, त्यानंतर संपूर्ण ही टीम सांभाळत असतात नेहमीच. ऑफिशियल पूर्णपणे जर आपण पाहिलं तर सिनेमॅटिक व्हिडिओज देखील असतील फार चांगल्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून इथे कॅप्चर करण्यात येतं. त्यानंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन कोणाकडे पाहिलं जातं ते आमचे दीपेशजी म्हात्रे आहेत आणि ऑफिशियल करताना स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून इकडे आपण पाहतोय ऑनसाईडला टर्न तर केलाय आणि नेहमीच खूप मोठी टीम आहे टेनक्रिक लाईव्ह वाहिनीची. त्यामध्ये आमचे दीपक कलाल देखील आहेत. भरपूर मोठी टीम आहे. बाब्या असतील, त्यानंतर गणेश वारगडे असतील, आमचे योगा मास्टर असतील. भरपूर मोठी टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आमचे बाबू देखील आहेत. आमचे खास करून अभिषेक म्हणून नेहमीच सातत्याने अपडेटर म्हणून ओळख राहिली आहे. तर हे संपूर्ण साई ग्रामस्थ मंडळ देखील इथे उपस्थित आहेत. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे सर्वांचं, कारण की आपली स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे. मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन आपण या स्पर्धेचा नक्कीच आनंद घ्यायचा, आढावा घ्यायचा. एक चांगली स्पर्धा. हाफ ट्रॅकर बॉल, उंचावरती बॉल, फिल्डर खाली जज करतात, स्वतः गोलंदाज आहेत आणि इथे उत्कृष्ट झेल परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना टीम मोर्या 11 एंद्रीपाडा संघाला फलंदाज बाद. न्यू बॅटर
अथर्व आलेत स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट सॅक्रिफाईस होतोय आणि इथे परतावं लागेल अथर्वला मैदानाचा बाहेर. ज्या पावलाने आले होते आणि त्याच पावलाने परततात मैदानाचा बाहेर फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे टीम बडवा बी प्लस. आपण रेडी राहा. कैलासवासी तानाजी मस्कर पुरस्कृत बडवा बी प्लस तुम्हाला नक्कीच संघ पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपण उपस्थित व्हायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल टीम बडवा बी प्लस इन ऍक्शन मध्ये खेळ. एका बाजूला फाईट करत असताना ऑनगोईंग मॅच मधील विनर संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करणार आहे टीम बडवा बी प्लस, हे देखील नोंद घ्या. पार्टनर आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये अक्षय आलेत. हो इकडे हाफ ट्रॅकर बॉल होता, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे आपण पाहतोय आता हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. 5 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे भूषणने. भूषण बाईकर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच पाहिलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू. इकडे पिकअप स्ट्रोक आणि इथे शेवटचा बॉल आणि शेवट गोड केल्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विपुलच्या बॅट मधून आलेला हा शेवटचा कडक स्ट्रोक षटकार. धावफलक जम पोहोचलाय तब्बल 53 धावा आणि गरज असणाऱ्या ती 54 धाव्यांची 54चं टार्गेट सेट करण्यात आलंय. 54 धाव्यांची आवश्यकता, येणारे 30 बॉल आणि 54 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल मध्ये नक्कीच रंगणार आहे कारण की दोन्ही दिग्गज संघ एकाच कॅलिबरचे एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करतात. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालंय या स्पर्धेचे शिल्पकार सरपंच साहेब सन्मान्य हनुमंत गोपाळ भोपी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी यांच्या मान्यतेने जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026 तर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एक नामांकित स्पर्धा. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम तब्बल 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ते म्हणजे 10,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि आकर्षक चषक तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. त्याच दरम्यान सन्मान्य आनंदजी बोपी साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं विराजमान व्हा आदरानं. येस आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील स्वागत आहे कारण की आपली घरची स्पर्धा म्हणून नेहमीच पाहिलं जाते या स्पर्धेकडे. त्याच दरम्यान नक्कीच आपण पाहिलं अनंत बोपी साहेब यांचं यथोचित मान सन्मान नक्कीच इथे करण्यात आले या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचं देखील आम्ही मनसा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. आता येणारे 30 बॉल आहेत आणि 54 धावांची गरज आहे. या 54 धावा डिफेंड होतील का चेस होतील ऐकण्यासाठी आपण करतोय मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि इथे जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक आणि व्हॉइस ऑफ करवईचा एक बुलंद आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ओट्यू प्रसाद सर, थँक्यू सो मच, धन्यवाद.
थँक्यू सो मच अनुज मोरे सर, आपलं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्याच दरम्यान नुकतंच आगमन झालंय खरं तर आमचे मारुतीजी बोपी साहेब, त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि त्यांच्या समवेत चला या ठिकाणी धवलेपाडा संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी आहे. पहा या ठिकाणी 12th मॅन कंपल्सरी आहे. अर्धे इनिंग झाले, तुमचा 12th मॅन नाहीये, त्यामुळे तुम्हाला 2 धाब्यांची पॅनल्टी मिळते या ठिकाणी आणि ती मान्य करावी लागेल. म्हणजेच जिथे टार्गेट आपण पाहिलं तर 54चं आहे, तिथे तुम्हाला 56 धाबा आता बनवाव्या लागतील. याची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. तर तब्बल 54 धाबांचे टार्गेट आहे, त्यामध्ये 2 आपण वाढवणार आहोत, त्यामुळे 56 धाबांचं टार्गेट असेल. चला आपण मॅच सुरुवात करतोय. मॅचला आपण ऑन करूयात. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खरं तर योगीराज बुटेरे साहेब, बुटेरे सर आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि खरं तर कुणाल पेनकर सर आहेत, सातत्याने नामांकित आमचे हे पंच आहेत. जिथे जिथे नक्की स्पर्धा असेल तिथे नेहमीच त्यांना आवर्जून मात्र नेहमीच इन्व्हिटेशन असतं, नेहमीच त्यांना आमंत्रण केलं जातं आणि सातत्याने एक ऑफिशियल त्यांच्या माध्यमातून काम देखील केलं जातं. दोन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील ही चौथी लढत. एका बाजूला टीम खरं तर हर्ष नक्कीच पाहिले तर माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे, जय हनुमान ढवलीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या अगेन्स्ट टीम पाहिले तर मोर्या 11 हेंद्रेपाडा संघ आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात या मॅचसाठी आणि करूयात या सेकंड इनिंगला सुरुवात. जिथे टार्गेट पाहिलं तर हेंद्रापाडा संघासमोर 56 अर्थात 56 धाबा संख्येचं टार्गेट आहे आणि ते त्या धाबा आता इथून कशा प्रकारे बनला जातील हे देखील पाहूयात. यस पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धा आपण पाहिली तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित ही स्पर्धा अर्थातच सरपंच चषक आणि आमचे खरं तर विद्यमान सरपंच माननीय श्री हनुमंत बोपी साहेब या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्याच सोबतीने खरं तर आमची संपूर्ण खरं तर गावकरी मंडळ देखील आहे, त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि करूयात या मॅचला सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला पेवनचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विपुल. पहिलाच बॉल, अगदी या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिलाच बॉल फक्त पाहण्यात आला. वेट ऑन वॉच, पहिला चेंडूचे पूर्णपणे या ठिकाणी अभ्यास करण्यात आला आणि पहिला बॉल डॉट अगदी सोडून दिला या ठिकाणी. अगदी अशा प्रकारचे चित्र आपण नेहमीच टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच पाहतो आणि त्या प्रकारचा सध्या तरी सुरुवात इथून सुनील केवणे करतायत. आताचा चेंडू फुल लेंथ अगदी ऑन साइडला सॉफ्ट हँड फक्त ढकलण्यात आलाय, फक्त दिशा दिली आहे आणि बॉल जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू सीमा पार, धाबा मिळतील 4. धावांची सुरुवात आणि आता दुसराच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप केलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमा पलीकडे, षटकार.
धमाकेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सुनील केवणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला बॉल पाहिला व त्यानंतर येणाऱ्या बॉलांची खरं तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच समाचार घेण्यात येतोय. पहिला बॉल अगदी दुसऱ्याच बॉलवरती 4 आल्या, परंतु त्यानंतर लगेचच आणखीन एक षटकार आलाय. टीमची टोटल 10 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते. खरं तर पाहिले तर 56 धाबा संख्येचं टार्गेट आहे आणि ते चेस करण्यासाठी इथून चांगली सुरुवात केली जाते. अगदी ऑन साइडला सॉफ्ट हँड बॉल ढकललाय, परंतु इथून रनआउटची संधी, परंतु खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुखरूपपणाने मात्र पोहोचलेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर दोघांमध्ये भरपूर चांगलं ताळमेळ. अगदी किरण आणि सुनील दोघांची ही चांगली मी तर म्हणेन भागीरथी म्हणावी लागेल, चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 धाबा. खरं तर लगातार 2 सामने आई गावदेवी भाल संघ जिंकलाय, परंतु इथून येणाऱ्या या 2 मॅचेस मध्ये कोणता संघ लगातार विजय प्रस्थापित सुरू ठेवेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. वेगवान चेंडू होता, मात्र इथून सध्या तरी सुनील केवणे यांना थांबवण्यात येतोय. डॉट बॉल. 5 बॉल कंप्लीट झालेत. टीमची टोटल 12 धाबा. शेवटचा बॉल रिव्हर्स टेम, परंतु इथून नक्कीच आपण पाहिले तर अगदी पॉइंटला खेळाडू होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करण्यात येते आणि या चेंडूवरती पाहिले तर एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 13 धाबा. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्थातच पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना खरं तर माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे जय हनुमान डवलेपडा संघाची सुरुवात चांगली राहिली, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धाबा आल्या. कोणत्या प्रकारचा विकेट इथे गमावला नाहीये. आता समीकरणाचा विचार केला तर येणारे 24 बॉल आणि अजूनही 43 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे टीम दवलेपडा संघासाठी, तो रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत पहिल्याच ओव्हरमध्ये मेंटेन ठेवलाय. चला नेक्स्ट मॅच, जो या चालू मॅच मध्ये जो सामना जिंकणार तो संघाला लगेच खरं तर भडवल B+ संघात समोर खेळावं लागेल. दिस मॅच इज ऑन आणि आम्ही आयोजन कमिटीला विनंती करू की कालच्या दिवसात पाहिलं तर सुपर 4 मध्ये येणारा संघ आई गावदेवी करबई संघ होता आणि आपण त्या संघाला देखील कॉन्टॅक्ट करायचा आहे. इथे फटका चांगला, व्हॉट अ शॉट. आडवा बॅटना चेंडू खेचलाय, फटका दमदार, बॉल सीमारच्या पार. धाबा मिळतील 4. अगदी मैदानाच्या आतमध्ये सुनील केवणे सध्या तरी चांगली बॅटिंग करत आहेत. प्रत्येक बॉल वरती इथून मात्र आपण पाहू शकाल हल्ला करतोय. प्रत्येक बॉल वरती धाबा जमा केल्या जात आहेत. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 17 धाबा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. वन्स अगेन पुन्हा एकदा स्वीप शॉट, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगातारचा हा दुसरा बार, हा दुसरा चौकार. काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कंट्रोल बॅटिंग आणि सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन मात्र केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मोर्या 11 हेंद्रेपडा संघाच्या गोलंदाजांवरती सध्या तरी सुनील केवणे तुटून पडला मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग पाहायला मिळते. सातत्यानं चौकार, षटकार आणि सातत्याने प्रत्येकी बॉलवरती धावा जमा केल्या जात आहेत. चांगली सुरुवात सध्या तरी आपल्या संघाला निर्माण करून देत असताना सुनील केवणे एक शांत आणि मात्र विस्फोटक बॅटर देखील आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु अगदी हा चेंडू पाहिला तर सरळ एष्टांचा वरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. खरं तर इथून गोलंदाजांना आता कमबॅक करायचा आहे. सामना पाहिलं तर अगदी मोर्या 11 हेंद्रपाडा संघाला हा जिंकायचा, परंतु सातत्याने आता इथून गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल. फुल टॉस बॉल, परंतु दिशा पाहावी लागेल. यस, दिशापासून बरकटलाय गोलंदाज. इथून पाहिलं तर खरं तर अगदी शुभम आहेत सध्या तरी इथून दिशापासून भरकटलेत आणि इथून पाहिलं तर वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळाले. टीमची टोटल 22. 22 धावा. आता 21 बॉल आणि 34 अजूनही बनवायच्या आहेत.
इथे फटका फसलाय, झेलची संधी. दोन दोन खेळाडू आले होते परंतु यष्टीरक्षकाने या ठिकाणी टिपला झेल आणि संपलाय फलंदाज सुनील केवणीचा खेळ. इथून पहिला विकेटचा पतन, पहिला धक्का टीम माही 11 हेंद्रीपाडा माही 11 धवलीपाडा संघाला. फलंदाज बाद. यस मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत आहेत. खरं तर सुरुवात इथून चांगली केली सुनील केवणे यांनी. आता इथून आता संपूर्ण जबाबदारी खरं तर ओपनिंग प्लेयर किरण आणि त्यांचा समवेत आता नुकता झालेला खेळाडू अर्थात तिसऱ्या क्रमांकावरचा खेळाडू अनिकेत, या दोघांना आता मैदानाच्या आतमध्ये या मॅचची धुरा सांभाळावी लागेल. ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये गेल्या खरं तर आपल्या नावाची छाप सोडली जाते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काय प्रचंड ताकदीचा वापर करण्यात आलाय. चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. काय अप्रतिम या ठिकाणी ताकदीचा वापर करण्यात आलाय. खरं तर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये जसा गेला तसा मात्र पहिल्याच बॉलवरती अगदी बिग हिट करतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 28 रन्स, 28 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजांना कमबॅक करायचं आहे, वापसी करायची आहे गोलंदाजांना, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सध्या तरी इथून सातत्याने आक्रमण करतात. इथे फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहेत मिड विकेटला. या ठिकाणी झाली चूक, चेंडूवरती येणं फार महत्वाचं होतं परंतु इथून पाहिलं अगदी थांबले जागेवरती आणि अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली आणि चेंडू सीमा पार. पुन्हा धावा मिळतील 4, चौकार. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर माही 11 धवलीपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 रन्स, 32 धावा फलकावरती. आता या मागचं समीकरण सोपं होताना पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्या दरम्यान खरं तर माजी सरपंच आमचे राजू भोपी साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित सरपंच चषकात आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत आमचे तेजस दादा भोपी आणि वैभवजी भोपी या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. विकास मस्कर आणि मयूर गायकर त्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या खरं तर आपली स्पर्धा आहे आणि आपल्या या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या दादा बसायचं आपण व्यासपीठावरती. खरं तर आपली जागा आमच्या व्यासपीठावरती, आपल्या जागा आमची या मनामध्ये आहे तर आपण या बसायचं आहे. आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील ही चौथी लढत. एका बाजूला टीम धवलेपाडा संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर हेंद्रेपाडा. या 2 संघात दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. इथे आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. याही बॉलवरती आणि त्याच दरम्यान भावी सदस्य आमचे विकास दादा मस्कर ते देखील आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम दादा. आपलंही मनपूर्वक स्वागत. सरपंच चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35 रन्स, 35 धावा फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी येणारे 16 चेंडू आहेत
आणि अजूनही 21 बनवायच्या आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये अनिकेत थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेचलाय आणि बॉलला तिथे ठिसलाय. चेंडू सीमा पार. आणखीन एक बिग हिट, आणखीन एक षटकार. सातत्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आहेत आणि जो नेहमी चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. आतापर्यंत अनिकेतनं 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार देखील आहे. अप्रतिम बॅटिंग अनिकेतच्या माध्यमातून. अगदी सुनील केवने स्वतः नक्की इथून पाहिलं तर बाद झाले, परंतु त्यानंतर असं वाटलं होतं की धवलेपाडा संघ आता अडचणीमध्ये सापडणार, परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव न ठेवता मात्र अनिकेतनं काय बॅटिंग केली आहे, दमदार बॅटिंग. उललेंचा बॉल, हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला ढकलला. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि आता मात्र या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 रन्स 41 धावा. 40 प्लस अर्थातच अगदी 40 प्लसचं क्रिकेट नेहमीच आपण पाहतोय, ज्यांच्या नक्कीच एक खरं तर महत्वाची सूचना म्हणजेच 1 धाव आरोग्यासाठी आणि 41 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईक वरती किरण, परंतु अगदी ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी आपण पाहिलं पाठीमागे जातोय फाईन लेग क्षेत्रात, परंतु इथे हे वारंवार चुका होत आहेत मोरया 11 एंत्रेपाडा संघाच्या माध्यमातून. आणि आता या चेंडूवरती जवळ जवळ 4 धावा मात्र धावून पूर्ण कंप्लीट केल्या जाते आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगला आहे, दोघांचा आय कॉन्टॅक्ट, दोघांचे इशारे भरपूर चांगले आहेत आणि त्या मदतीनं मात्र पाहिलं तर या 4 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा धाव फलकावरती ऍड करण्यात आल्यात आणि टीमची टोटल 45 रन्स 45 धावा. 45 धावा बनल्या गेल्यात. आता हा नक्कीच येस 46 धावा आहेत माफी असावी, परंतु इथे आता त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बाद. सेहेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. आता येणारे 12 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज, परंतु अनिकेत ज्या प्रकारे खेळतायत ना त्यांच्यासाठी खरं तर 2च बॉलचा हा खेळ राहिलाय. म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज, परंतु इथून देखील मोरया 11 हेंद्रेपाडा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. या षटकात आता कमीत कमी धावा द्याव्या लागतील आणि शेवटच्या षटकामध्ये हा सामना घेऊन जावा लागेल आणि तिथे देखील गोलंदाजाला सातत्याने मात्र क्वालिटीची गोलंदाजी करावी लागेल, परंतु या षटकात गोलंदाजाला घाम घालावा लागेल. मॅच ऑन गेम ऑन. 12 चेंडू 10 ची गरज. पहिलाच बॉल फुल लेंथ ऑन साइडला बॉलला खेचलाय. हा देखील फटका. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एकदा मागा, आणखीन एक सिक्सर. चला या ठिकाणी भडबल बी प्लस संघाला विनंती असेल आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. लगेच मॅच देखील स्टार्ट होईल ती देखील याची नोंद घ्यायची आहे. सामना खरं तर पाहिलं तर जबरपास आता माही 11 हेंद्रीपाडा संघाच्या बाजूने झुकलाय, धवलीपाडा संघाच्या बाजूने झुकलाय, कारण की अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे, ते म्हणजे अनिकेतच्या माध्यमातून. हेंद्रीपाडा विरुद्ध धवलीपाडा अशी ही मॅच आपण पाहतोय, परंतु सध्या तरी या मॅच मध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली म्हणजेच धवलीपाडा संघाची. फुल टॉस बॉल आणि ते सामना आता कंप्लीट केलाय, सामना संपवलाय तो म्हणजेच अनिकेतनं. चला लगेच आपण टॉस करतोय. सामना जिंकला तो म्हणजेच माही 11 जय हनुमान डेवलीपाडा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम हेंद्रीपाडा संघ. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचं आहे व त्यानंतर मैदान सोडायचं आहे. चला भडबल बी प्लस संघ आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. इथे लगेच टॉस केलं जाईल.
परंतु त्याआधी आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. खर तर या माझा मॅन ऑफ द मॅच ज्याने मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली, पहिल्या बॉल पासून षटकार चौकार दाखवले आणि शेवटच्याही बॉल वरती षटकार ठोकत असताना सामना संपवलाय. अर्थातच धवलेपाडा टीमचा हिटमॅन अनिकेत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 4 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल समाविष्ट आहे, म्हणजे तब्बल 29 धावा बनवल्या अनिकेतनं आणि अनिकेत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला ठिकाणी या संघाचे पुरस्कर्ते आमचे अविनाश भोपी यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी नक्कीच आपण अनिकेतला देतो या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही विनंती करू आमचे राजू भोपी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. चला या राजू भोपी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. आणि खर तर माही 11 धवलेपाडा संघाचे पुरस्कर्ते आमच्या अविनाश भोपी यांच्या माध्यमातून खर तर अनिकेत साठी मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि आपण टॉस देखील करतोय. चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देतोय आणि लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. दादांना विनंती असेल चला राजू दादा भोपी त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. चला या दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करतोय. खर तर माजी सरपंच आहेत. चला या ठिकाणी कुळगाव भडवल बी प्लस. चला भडवल बी प्लस संघ चला नक्कीच आमचे सुनील दादा किवणे यांचा आपण इथे एक मान सन्मान करणार आहोत. या सुनील दादा आपल्या इथे लगेच सन्मान देखील करण्यात येईल. खरं तर नक्कीच आमचे अतुल दादा बोबी यांनी सांगितलं की लगेच सुनील दादा किवणे यांचा आपण सन्मान देखील करणार आहोत. तर आम्ही विनंती असेल आमचे सरपंच साहेब अर्थातच हनुमंत भोपी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सुनील दादा केवणे यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. यस धवलेपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय फिल्डिंग का. चला आपण इथे मान सन्मान करतोय राजू दादा भोपी. खरं तर जे या सुनील दादा आपल्या इथे मान सन्मान केलं जाईल. चला या ठिकाणी आमचे राजू दादा भोपी जे आमचे खरं तर उपसरपंच आहेत नक्कीच त्यांचा इथे आपण मान सन्मान करतोय आणि आमचे सुनील दादा केवणे त्यांचे आपण इथे मान सन्मान करतोय. खरं तर नक्कीच आमचे माजी सरपंच आमचे खरं तर राजू दादा भोपी त्यांचा आपण हा मान सन्मान करतोय. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा आपण या स्पर्धेत आलात. स्पर्धेची शोभा आपण वाढवली आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. व त्यानंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती आमचे मारुती भोपी साहेबांचा देखील आपण मान सन्मान करतोय. आम्ही पुन्हा एकदा आमचे सरपंच साहेब हनुमंत भोपी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा. यस थँक्यू सो मच आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतोय. मनापासून आभार. जाऊयात या मॅचच्या दिशेने जिथे सामना आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला टीम माही 11 धवलेपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल भडबळ बी प्लस या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच. आणि जसे मॅचला होईल सुरुवात आपण पुन्हा एकदा करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक अनुज मोरे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
चला थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसाद सफारे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि पुन्हा एकदा आता आपण वळते ऑनगोईंग मॅच मध्ये. एका बाजूला आपण जर विचार केला तर फाईट करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच इन ऍक्शन मध्ये राहताना टीम आपण पाहतो. आज नक्कीच संघ दाखल झालाय म्हणजेच टीम कैलासवासी तानाजी मस्कर पुरस्कृत बडवय B+ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे ढवळेपाडा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. आणि आता दोन्ही बॅटर मैदानात आतमध्ये एंटर होतात. 3 ओव्हरची मॅच आहे हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीम्स 3 ओव्हरची मॅच आहे. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. आणि ऑनगोईंग मॅच मधील जो संघ विजेता ठरेल तो फाईट करेल टीम गावदेवी भाल संघासोबत. एक चांगलं बॅटल आज नक्कीच पाहायला मिळेल. तीन ओव्हरची मॅच आहे देखील नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून देखील सूचना आली आहे. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026 इथं तुम्हाला पाहायला मिळतो. आणि हक्काचा आपुलकीची मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि स्वाभिमानाची स्पर्धा. रफ अँड टफ मॅच लावते सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. चला वेळ घेऊ नका, मॅचला आपण सुरुवात करतो. एका बाजूला फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच टीम बडवा B+, दुसऱ्या बाजूला टीम